आज आपण खेकड्याचा रस्सा बनवणार आहे। त्यासाठी आपण खेकडे स्वच्छ धुवून घेतले आहेत। याच्या छोट्या नांग्या आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता वाटण्यासाठी आपण कांदा, ओलं खोबरं, सुकं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, टोमॅटो घेतलेला आहे। तव्यामध्ये तेल टाकून आपण वाटण भाजून घेत आहोत। हे वाटण आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आता वाटण तयार झालं आहे। आता या नांग्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। बारीक होण्यासाठी थोडं पाणी टाकत आहे। आता एका भांड्यात आपण हे गाळून घेऊ। फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेत आहे। फोडणीमध्ये लसूण, कांदा, तेजपत्ता टाकत आहे। हळद टाकत आहे। यामध्ये घरगुती बनवलेला मालवणी मसाला 3 चमचे टाकत आहे। आपण सर्व खेकडे आणि नांगे यात सोडणार आहे। सुरुवातीला जे वाटण बनवले ते यात घाले। त्यानंतर प्रमाणात पाणी घालत आहे। चवीनुसार मीठ घालत आहे। 5 मिनिटं झाकण ठेवत आहे। आपण जे गाळून नांग्याचं पाणी घेतलं होतं ते यामध्ये घालून आपण हा रस्सा 10 ते 15 मिनिटं शिजायला ठेवत आहे। या ठिकाणी आपला गरमागरम खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे आणि रंग पण छान आलेला आहे। गुडघेदुखी, सर्दी घालवण्यासाठी हा रस्सा आरोग्यदायी असतो। एकदा तुम्ही करून बघा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।